हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मील कार्डविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्या जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला तर मग होईल आपल्याच्या विषयाकडे. तर मील कार्ड म्हणजे कंपनीकडून दिले जाणारे फूड आणि ग्रोसरीसाठी वापरण्यात येणारे प्रीपेड हॅपी मील कार्ड पण म्हणतो. पुढे पाहूया मील कार्ड म्हणजे काय ते पाहूया. कंपन्या कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त टॅक्स फ्री बेनिफिट म्हणून हे कार्ड देतात. यातून ते कॅन्टीन, रेस्टॉरंट, स्विगी, झोमॅटो, बिग बास्केट, डी मार्ट सारख्या ठिकाणी खरेदी करू शकतात. या कार्डचे फायदे काय आहेत ते पाहूया. फ्री टॅक्स. IT रूल्सनुसार महिन्याला 50 पर्यंत 2 वेळा म्हणजे 100 पर दिवस 2200 पर महिनापर्यंत टॅक्स फ्री आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम पगार ॲड होऊन टॅक्स लागतो. सवलत काय आहे तर बरेच रेस्टॉरंट किंवा ब्रँड्सवर 10 ते 20% ऑफ मिळतो. कॅशलेस. UPI किंवा कॅश नेण्याची गरज नाही, फक्त कार्ड स्वाईप किंवा टॅप करू शकतो. हे ऑनलाईन, ऑफलाईन, रेस्टॉरंट, ग्रोसरी, क्लाउड किचन, स्विगी, झोमॅटोवर चालते. मील कार्ड कुठे चालते तर रेस्टॉरंट, मॅकडीमध्ये, KFC, डोमिनोज, CCD, लोकल हॉटेल्समध्ये. ग्रोसरीमध्ये बिग बास्केट, ब्लिंकिट, झेप्टो, डी मार्ट, रिलायन्स स्मार्ट. फूड ॲप जसे की स्विगी, झोमॅटो, फूड पांडा या ॲपवर चालते. न चालणारी ठिकाणे कोणती आहेत तर अल्कोहोल असेल, सिगरेट, टबॅको विक्री होणाऱ्या दुकानात चालत नाही. पुढे पाहूया लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी पाहूया. एक्सपायरी. तर बहुतेक कार्ड 1 वर्षासाठी व्हॅलिड असते. रक्कम लॅप्स होते. ट्रान्सफर नाही. हे कार्ड फक्त तुमच्याच नावावर असते, दुसऱ्याला देऊ शकत नाही. बॅलन्स चेक ॲप किंवा वेबसाईटवरून करता येते. तसेच एक्झाम्पल पाहूया. तुमची कंपनी महिन्याला 2200 रुपये मील अलाउन्स देते. ते पगारात दिले तर 2200वर 30% टॅक्स बसतो, म्हणजेच टोटल 660 रुपये कंटेल. पण मील कार्डने दिले तर 660 रुपये वाचतात, प्लस टॅक्स फ्री होतो. तर सोप्या भाषा सांगायचं झाले तर मील कार्ड कंपन्यांकडून मिळणारे जेवणासाठी फ्री पैसा आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.